जयचं चाललं आहे देवाला नमस्कार करायचं, कारण आज तो चालला होता हॉस्टेलला. तर त्याने पुढच्या शिक्षणासाठी हॉस्टेलला जायचा निर्णय घेतला. तर तो हॉस्टेलला जाणार होता. सगळ्यांना नमस्कार करायचं चालू आहे त्याचं. पुढचे शिक्षण त्यांनी NDA करायचं ठरवलं आणि आता तो चालला आहे. तर सगळेजण आनंदी पण होते आणि नर्वस पण होते, कारण आनंद होता की तो पुढच्या शिक्षणासाठी चालला आहे आणि नर्वस होते की आता एवढे वर्ष आपल्याजवळ राहिला आणि अचानक तो हॉस्टेलवरती चालला म्हटल्यावरती थोडंसं सगळेजणच नर्वस होते. 16 वर्ष आपण खूप जीव लावून असं सांभाळायला असतं आणि आता तो हॉस्टेलवरती जाणार म्हटल्यावरती खूप आनंद होत होता, दुःखही होत होता. हॉस्टेलवरती आता तो कसा राहील, मिक्स होईल का नाही, कसं सगळं आपण आता घरी असल्यावरती सगळं हातात देतो. हे खा ते खा, ते हे कर ते कर. अधिक महिना असल्यामुळं मी आदल्या दिवशी अनारसाचं पीठ भिजवलं होतं आणि होतेत का नाही बघण्यासाठी थोडेसे 4-5 केले आणि तो नैवेद्य दाखवून सगळ्यांना वाटले. आणि नंतर मग आम्ही आलो होतो इथं, जिथं त्याने ॲडमिशन घेतलं होतं तिथं. तर इथं आमचं चाललं होतं त्याला सांगायचं, बोलायचं. नंतर तन्मय पण आला होता आणि तन्मयला जुईला भूक लागली. तर त्यांचं चालू होतं आम्हाला काहीतरी खायचं आहे. मग त्यांनी चिप्स घेऊन आले बाहेरून आणि इथं चालू आहे त्यांचं खायचं. जयनी स्वतः NDAचं शिक्षण घ्यायचं ठरवलं होतं आणि तो रोज माहिती घ्यायचा. त्यांनी जेवढे डॉक्युमेंट सांगितले होते तेवढे सगळे जमा केले. नंतर त्यांचं मुलांचं ऑप्शनही झालं. खूप सारे मुलं होती, त्यांचे पेरेंट पण होते आणि आमचं आता इथं त्याचं झालं सगळं ऑप्शनही करून. नंतर आम्ही दुपारी आलो होतो आणि सगळं होईपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि आता आम्हाला जायचं होतं. तर आम्ही सगळं त्याला सांगत होतं, नीट व्यवस्थित राहा, काळजी घे. तो पण थोडासा नर्वसच होता. आता घरचं वातावरण आणि बाहेरचं वातावरण म्हटल्यावरती वेगळंच असतं ना. मोठा मुलगा आणि घरात सगळ्यांचा लाडका. आणि तर मिस्टरांना पण भरून आलं होतं. मिस्टर पण दाखवत नव्हते, कारण आपण जर थोडं हे झालं तर त्याला पण नंतर वाईट वाटेल. खरं सांगायचं तर मी लग्न झाल्यावर पण रडले नव्हते, पण जयला सोडून आल्यावरती मला खूप रडायला आलं. 2-3 दिवस तर काही करमत नव्हतं.